नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. माणसातला माणूसपण जपण्यासाठीच विविध कलांची निर्मिती झाली, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले. नटरंग अकॅडमी, कला संगम आणि फुलराणी बाल रंगभूमी यांच्या वतीने लेखक अभिनेता संतोष पवार यांना प्रकाश इनामदार स्मृती पुरस्कार, तर अभिनेते विजय पटवर्धन यांना सतीश तारे स्मृती पुरस्कार देऊन तेंडुलकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अकॅडमीचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, जयमाला इनामदार, जयश्री तारे, किरण सर देशपांडे, ललित जैन आणि मनोज छाजेड यावेळी उपस्थित होते. तेंडुलकर म्हणाले, कुठलीही कला ही माणसाची संवेदना जागृत ठेवत असते. माणसातला माणूसपण जपण्यासाठीच विविध कलांची निर्मिती झाली. ही जबाबदारी पुढे नेण्याचे काम कलाकाराचे आहे, असे मत व्यक्त करून तेंडुलकर पुढे म्हणाले, नाट्य क्षेत्र हे इतर क्षेत्रांपेक्षा श्रेष्ठ असते, कारण अभिनयासाठी दुसऱ्या कशाचीही मदत लागत नाही. या क्षेत्रातील कलाकार स्वतःच्या अस्तित्वातून वेगळा माणूस हृदयातील स्पंदनांनीही उभा करतो. मी पाहिलेल्या प्रत्येक नाटकातून मिळालेल्या आनंदाने माझ्या आयुष्यातील 3 तास वजा होत गेले. त्यामुळे नाटकातील कलाकाराचे अकाली जाणे हे फक्त त्याच्या कुटुंबाचेच नाहीत, तर नाटकाचे आणि प्रेक्षकांचेही नुकसान करणारे ठरते, असेही ते म्हणाले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विदा सावरकर लिखित 6 सोनेरी पानं या पुस्तकाची छावा युवा संघटनेच्या वतीने होळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कचेरीसमोर ही होळी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले 6 सोनेरी पाने हे पुस्तक हिमानी सावरकर यांनी पुनर्प्रकाशित केले आहे. छावा युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष केसी पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी छावा युवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. बौद्धांचा राष्ट्रद्रोह या उद्गाराद्वारे बुद्ध धर्मावर देशद्रोहाची टीका केली आहे. जैन धर्माची बदनामीही या पुस्तकात करण्यात आली आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक साहेब यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबाबतही अवमानकारक भाषा वापरली असल्याचे छावा युवा संघटनेने म्हणले आहे. या पुस्तकावर शासनाने त्वरित बंदी घालावी अशी मागणी संघटनेचे कार्याध्यक्ष केसी पवार यांनी केली आहे. हिंदू जनजागृती समितीने जादूटोणा विरोधी कायद्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याचा वटहुकूम हा सरकारने भावनेपोटी काढला आहे, असे म्हणत हिंदू जनजागृती समितीने जादूटोणा विरोधी कायद्याला कडाडून विरोध दर्शवला. त्याचबरोबर अनिसचे संदर्भ हे संदर्भहीन असल्याची टीकाही समितीच्या वतीने करण्यात आली. हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट म्हणाले, दाभोलकरांच्या हत्येनंतर एकाही हिंदूवादी कार्यकर्त्यास अटक करण्यात आलेली नाही. तसेच इयत्ता 4थी शिकणाऱ्यासही हा कायदा दाखवल्यास त्यांनाही हसू येईल, असे या कायद्याचे स्वरूप आहे, असे ते म्हणाले. हिंदू जनजागृती समितीचे दिनांक 26 आणि दिनांक 27 ऑक्टोबर रोजी 5 जिल्ह्यातील अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात जादूटोणा विरोधी कायदा शासनाने कायमस्वरूपी मागे घ्यावा, तसेच या कायद्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे समस्त हिंदूंची क्षमा मागावी असा ठराव संमत करण्यात आला. त्याचबरोबर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर यांचे सरकारीकरण करावे. या ठिकाणी भक्तांनी अर्पण केलेल्या निधीची लूट होत असल्याने त्याचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्यावे अशी मागणी करण्यात आली. शासनाने जादूटोणा विरोधी विधेयक मागे घेऊन श्रद्धा आरक्षण कायदा संमत करण्याची मागणी ही समितीने केली आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सध्या बनणाऱ्या लघुपटांमध्ये विविध प्रयोग करण्याची गरज असल्याचे मत दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. मराठी चित्रपट परिवाराच्या वतीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित 3ऱ्या पुणे लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक अविनाश मोहिते, कार्यकारी निर्माते पद्माकर नष्टे, भालचंद्र सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, शहरात भरणाऱ्या विविध लघुपट महोत्सवांद्वारे जागतिक पातळीवरील लघुपट पाहण्याची संधी इथल्या तरुणाईला मिळत आहे. लघुपट या माध्यमाचा सजगपणे विचार करून त्यामध्ये वैविध्यपूर्ण प्रयोग करण्याची गरज आहे. लघुपट हे माध्यम सोपे वाटत असले तरीही ते अतिशय आव्हानात्मक आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे लघुपट करण्यामध्ये सुलभता आली, परंतु त्याचा उपयोग कलाकृती पटकन करण्यासाठी होऊ नये. जगाच्या विविध भागांमधील लोकांनी बनवलेले लघुपट कसे आहेत, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रयोग केले आहेत, या साऱ्या गोष्टी प्रेक्षकांना या महोत्सवाद्वारे शिकायला मिळतील असंही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात येत्या बुधवारपर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवात 22 देशांमधील 131 लघुपट दाखवण्यात येणार आहेत. मध्यमवर्गीयांमध्ये चंगळवादी संस्कृती वाढत चाललेली आहे अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांनी व्यक्त केली. आनंदवन बहुउद्देशीय संस्था आणि आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त पांगारा या स्मरणिकेचे आणि विळखा एक भयान सत्य या लघुपटाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आनंद यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर सुरेश पाटणकर, केंद्राचे अध्यक्ष अजय दुधाणे आदी उपस्थित होते. यादव म्हणाले, मध्यमवर्गीयांमध्ये चंगळवादी संस्कृती वाढत चाललेली आहे. पैसा मिळवणे हेच ध्येय निर्माण झाले आहे. पालकांनी लक्षात घेतले पाहिजे की आपली मुले आपले निरीक्षण आणि अनुकरण करत असतात, त्यामधून ते अनेक गोष्टी शिकतात. आपल्या मुलांमध्ये काही नैसर्गिक गुण असतात. मुलांवर संस्कार करून त्यांच्या ध्येयाची वाट निश्चित करून दिली पाहिजे. आपल्या मनाचा विकास करायचा असेल तर आज समाजाने अंतर्मुख होणे गरजेचे आहे. पाटणकर म्हणाले, आधुनिक युवा वर्गामध्ये कुटुंबातील संवाद हरवला असून पालकांनी जास्त जागरूक होणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या योगामध्ये मुलांना हवे ते क्षेत्र निवडू द्यावे, त्यांच्यावर आपल्या इच्छा लादू नयेत असेही ते म्हणाले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. युनिक फीचर्सच्या वतीने यंदा काढण्यात आलेल्या 6 दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी उपस्थित होते. बलात्कार झाला की स्त्रीचे आयुष्य उद्ध्वस्तच होते, यात शंका नाही. मात्र काही सबला या गंभीर प्रसंगातून गेल्यानंतरही स्वतःला सावरत आयुष्यात यशस्वी होतात. ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी आपल्या शेवटच्या मजकुरात अशाच एका स्त्रीची व्यथा मांडली आणि आपल्या अभिवाचनातून प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने व्यक्त केली. एखाद्या वाईट घटनेमुळे स्त्रीच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांचे उत्कट चित्रण तेंडुलकर यांनी आपल्या या कथेतून केले आहे. तेंडुलकर यांनी लिहिलेला हा त्यांचा शेवटचा मजकूर आहे. अनुभव या दिवाळी अंकात उदाहरणार्थ पुरुष या शीर्षकाखाली हा प्रकाशित करण्यात आला आहे.
45 वर्षाची स्त्री आपल्या आयुष्यातील भूतकाळात डोकावताना कशी व्यक्त होईल याची अप्रतिम मांडणी यामध्ये करण्यात आलेली आहे. सोनाली कुलकर्णीने आपल्या नाट्यपूर्ण अभिवाचनाने रसिकांना खेळवून ठेवले. पठारे यांच्या 4 कथा या दिवाळी अंकात वाचकांना अनुभवता येणार आहेत. याचेही अभिवाचन यावेळी पठारे यांनी केले. तर मी सामान्य, मुख्यतः रूपानं, म्हणजे मुलगी म्हणून तुमचे अर्धे मार्क गेले. वर्णही ना गोरा ना काळा, म्हणजे ना तुम्ही माधुरी दीक्षित ना स्मिता पटेल. जमेची बाजू शोधायचीच तर शरीरानं उफाड्याची, फार लवकर भरलेली आणि बिनधास्त. रूपच नाही तर पुरुषाची भीती कशाला? ती बाळगायला हवी होती का असं मी आता स्वतःला विचारते. तेव्हा बाळगली नाही ते बरं झालं असं वाटतं. निदान वाईट झालं असलं तरी मला त्याचा भरपूर मोबदलाही मिळालाय, त्यामुळे तक्रार नाही. भीतीपोटी मी पुरुषांना जवळ फिरकू दिलं नसतं तर इतकं आयुष्य कशी जगले असते त्याची कल्पनाच मला करता येत नाही. सहसा तक्रारही करत नाही, त्या अर्थी निदान दुःखी नसाव्यात. पण का कुणास ठाऊक मला त्यांच्याविषयी दया वाटत आली आहे. त्यांच्याविषयीच का, पुरुषांविषयी सुद्धा, त्यांच्या पुरुषांविषयी सुद्धा. केवळ एका स्त्री बरोबर आयुष्य जगावं लागणं म्हणजे तेच, रोज तीच भाजी. बहुसंख्य माणसं अशी जगतात असं मी ऐकते, तेव्हा कळत नाही की मी वेगळी कशी. इतके पुरुष आयुष्यात आले तरी मला अजून पुरुषांचा कंटाळा कसा येत नाही. मी असं म्हणते तेव्हा यावर उभारल्या गेलेल्या अनेक नापसंतीच्या भुवया मला दिसत आहेत. मी माझे हे विधान मागे घेते. ते करण्याचा हक्क मला नाही. मी माझ्याबद्दल बोलत होते, तो हक्क तरी मला आहेच. उदाहरणार्थ पुरुष, आत्ता केलं हे विधान माझ्या हिशोबातच समजून घ्या. माझ्या मनात असं येतं त्या अर्थी मी मनानं आता पडणाऱ्या काही प्रश्नांचा त्रास. प्रश्न पुढे येतीलच. मी सुरुवात केली माझ्या वयात येण्याच्या वयाबद्दल बोलायला, म्हणजे तेव्हाची मी. वयात इतर मुलींपेक्षा जरा लवकर आले. 13 वर्षाची होते आणि याआधी म्हटल्याप्रमाणे त्या आधीच पुरुषांच्या नजरेत मी म्हणजे माझं शरीर येऊ लागलं होतं. परिणामी मलाही माझं शरीर फार लवकर जाणवू लागलं. रूप नसताना, शरीरही बांध्यानं वर्गातल्या आणि शाळेतल्या इतर काही मुलींसारखं आकर्षक नसताना त्याच्याकडे इतक्या नजरा वळतात, त्या अर्थी त्यात मला न दिसणारं काहीतरी असलं पाहिजे असं मी ठरवलं. वेतन आणि अनुदान न मिळाल्यास दिवाळी भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा विशेष शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष संतोष देशमुख यांनी दिला आहे. केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशक शिक्षण योजनेतील अपंग विद्यार्थ्यांना 2009 पासून कोणतेही सहाय्यक अनुदान मिळालेले नाही. विशेष शिक्षकांनाही 12 ते 15 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली. विशेष शिक्षकांचे पगार आणि विद्यार्थी सहाय्यक अनुदान लवकर द्यावे, अन्यथा दिवाळी भीक मागो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अपंग समावेशित शिक्षण विशेष शिक्षक संघ माध्यमिक स्तराचे कोषाध्यक्ष संतोष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 2009 पासून केंद्र शासनाने 26 राज्यांमध्ये गतिमंद, कर्णबधीर, अंध मुलांना माध्यमिक स्तरावरील शिक्षण देण्यासाठी अपंग समावेशित शिक्षण योजना सुरू केली आणि या योजनेसाठी शिक्षकांचे वेतन आणि विद्यार्थी सेवा सवलती अनुदान हे शालेय विभाग नवी दिल्ली विभागामार्फत देण्यात येते. या विभागाने विद्यार्थी सेवा सुविधा अनुदान दिले, मात्र राज्य शासनाने ते वेतनासाठीच वापरले. तेव्हापासून आजतागायत कोणतेही अपंग समावेशित शिक्षण योजनेसाठी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाला दिलेले नाहीत. शिक्षकांची ससे होलपट आणि उपासमार शासनाने थांबावी आणि युद्ध पातळीवरील निधी त्वरित द्यावा असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850
937373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.